नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्स स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपण मागच्या लेक्चर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना त्याचबरोबर आपण अर्थशास्त्राचे काही महत्त्वाचे जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे ते सुद्धा आपण लेक्चर्स आपल्या याच्यावर घेतले। MCQ पॅटर्नमधले लेक्चर्स आपण घेत आहोत। त्याचबरोबर आता नुकतीच आपली जी TET परीक्षा होणार आहे 23 नोव्हेंबरला त्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला मागच्या वेळेस अपडेट दिले होते। शॉर्ट नोटच्या स्वरूपात सुद्धा मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ टाकत आहे, ते सुद्धा तुम्ही नक्कीच पहा। आपल्या इकॉनॉमिक्स स्टडी या चॅनलवरती मी तुम्हाला फक्त MCQ पॅटर्ननी TETचे लेक्चर सुद्धा तिथं घेणार आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आपल्या TETच्या अभ्यासासाठी खूप उपयुक्त पडणार आहे। आलं लक्षात? आजचा आपला जो लेक्चर आहे तो आहे तुमचा उत्पादनाचा सिद्धांत। हा एक पॉइंट पण आहे, एक महत्त्वाचा घटक आहे जो परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर जे FY SYच्या वर्गाला आहेत विद्यार्थी त्यांना त्यांच्या सिलेबसमधला सुद्धा हा एक टॉपिक किंवा चॅप्टर दिलेला आहे, त्याच्यामुळे आपण त्याची आज सविस्तर माहिती जाणून घेऊ। सर्वांना या लेक्चर सुरू व्हायच्या अगोदर सर्व विद्यार्थी मित्रांना एकच सांगेन, सर्वांनी हा लेक्चर शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत पहा। लेक्चर आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा। कमेंट्स यासाठी करायला सांगते, आवडलं तरीही कमेंट्स करायचं, नाही आवडलं काही प्रॉब्लेम असला त्याबद्दल तुम्हाला सूचना करायच्या की जेणेकरून पुढच्या लेक्चरमध्ये त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल। आलं लक्षात? आता अधिक वेळ वाया घालता आपण आपल्या आजच्या या लेक्चर्सकडे वळूया। आपल्याला आजच्या या लेक्चर्समध्ये काय बघायचं आहे तर उत्पादन सिद्धांत बघायचे। काय बघायचे? उत्पादन सिद्धांत, त्याला प्रोडक्शन डेफिनेशन किंवा प्रोडक्शन थेअरी असं त्याला म्हटलं जातं। तर मला असं म्हणायचं की आपण उत्पादन सिद्धांत शिकवण्या अगोदर उत्पादनाची संकल्पना समजून घेणं किंवा उत्पादन नक्की कशाला म्हणायचं ही संकल्पना जोपर्यंत आपली क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्या उत्पादनाच्या सिद्धांतांचा अभ्यास योग्य त्या पद्धतीने करता येणार नाही। आलं लक्षात? म्हणून आपण आजच्या या लेक्चर्समध्ये उत्पादन संबंधीच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या आपण शिकून घेणार आहोत। आलं लक्षात? पहा, उत्पादन म्हणजे काय असतं? तर उत्पादन म्हणजे प्रोडक्शन, एखाद्या वस्तूची निर्मिती करणे। आलं लक्षात? उत्पादन म्हणजेच काय असतं? प्रोडक्शन। त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं आणि मराठीतून त्याला आपण काय म्हणतो? उत्पादन। वस्तू आणि सेवा, जे आपल्याला सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांची मागणी करत असतो। म्हणजे वस्तू आणि सेवांची निर्मिती म्हणजेच काय असतं? वस्तूचं उत्पादन किंवा प्रोडक्शन। आलं लक्षात तुम्हाला? उत्पादन म्हणजे काय असतं? वस्तू आणि सेवा, आपल्याला सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या वस्तूंची मागणी करत असतो। आलं लक्षात? मग टूथपेस्ट असेल, साबण असेल, त्याच्यानंतर जेवणासाठी अन्नधान्य असेल, त्याचबरोबर आंघोळीचा साबण, ब्रश, चहासाठी चहा, कॉफी, साखर, ज्याही वस्तूंची अशा अनेक वस्तूंची आपण उठल्यापासून झोपेपर्यंत वस्तूंची वेगवेगळ्या मागणी करत असतो आणि त्याची निर्मिती करणे म्हणजेच काय असतं? उत्पादन घेणे किंवा त्याला प्रोडक्शन असं म्हटलं जातं। आलं लक्षात? आपण हे आता प्रोडक्शन विषयीचे ज्या काही संकल्पना आहेत त्या आपण आपल्या आजच्या या लेक्चर्समध्ये समजून घेणार आहोत। काही मूलभूत संकल्पनांचा आपण अभ्यास येथे करणार आहोत। आता बघा, मूलभूत संकल्पना, पहिली संकल्पना कोणती आहे तुमची? तो उद्योग संस्था। उद्योग संस्था ही सर्वात महत्त्वाची असते। उद्योग संस्था म्हणजे नक्की काय? उद्योग संस्था कशाला म्हणायचं? बघा, उद्योग संस्था एक अशी असते की त्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तूंचं काय केली जाते? निर्मिती केली जात असते। आलं लक्षात? एखादी संस्था किंवा एखादा कारखाना, त्या कारखान्यामध्ये त्या उद्योग संस्थेमध्ये काय केलं जात असतं? वस्तूंची निर्मिती केली जात असते। आलं लक्षात? मग त्या उद्योग संस्थेला जो महत्त्वाचा व्यक्ती आहे, जो उद्योग संस्था ज्याच्या नावाची आहे, त्या व्यवस्थापकाला किंवा त्या व्यापाराला कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, किती प्रमाणात करायचं, कुठे उत्पादन करायचं, अशा अनेक प्रश्न निर्माण असतात। उद्योग संस्था ही सहज स्थापन होत नसते। आपण उद्योग संस्था आणि घरातही स्थापन करू शकत नाही। उद्योग संस्थेसाठी विशिष्ट जागा आवश्यक असते। उद्योग संस्थेसाठी नक्की कोणत्या वस्तूंचं उत्पादन घ्यायचं हा उद्योग संस्थेला उद्योग सुरू करायच्या अगोदर तो निर्णय घ्यावा लागतो। बाजारात नक्की कोणत्या वस्तूला मागणी असणार आहे त्याचा अभ्यास करावा लागतो। उद्योग संस्थेमध्ये एक प्रकारच्या विशिष्ट वस्तूंच्यासाठी लागणारा कच्चा माल सुद्धा आवश्यक असणं गरजेचं आहे। श्रमिक किती आवश्यक आहे त्याची सुद्धा संपूर्ण जुळवाजुळव या उद्योग संस्थेमध्ये केली जाते। कोणत्या वस्तूंचं उत्पादन घ्यायचं, किती प्रमाणात घ्यायचं, वस्तूची किंमत किती असणार आहे, अशी अनेक निर्णय त्या उद्योग संस्थेचे जो व्यवस्थापक असतो त्याला ते निर्णय घ्यावा लागतात। उद्योग संस्था म्हणजे काही विशिष्ट अशी जागा ज्या ठिकाणी एखाद्या वस्तू आणि सेवेचा निर्मिती केली जात असते। येत्या लक्षात तुम्हाला
संकल्पना सोपी आहे, काही अशी अवघड नाही. परंतु आपण म्हणतात ना, जोपर्यंत एखाद्या गोष्टीचा पाया पक्का करत नाही तोपर्यंत आपल्याला इमारत बांधता येत नाही. म्हणून उत्पादन सिद्धांत शिकायच्या अगोदर उत्पादन सिद्धांतामध्ये नक्की उत्पादन म्हणजे नक्की काय किंवा उत्पादनामध्ये कोणकोणते घटक येतात त्या घटकांचाही अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. भरपूर मुलांना किंवा विद्यार्थ्यांना की त्या संकल्पनाच क्लिअर असतात, त्यामुळे त्यांना जेव्हा परीक्षेत एखादा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस ते कन्फ्यूज होऊन जातात की नक्की हा प्रश्न कशावरती विचारलेला आहे. आलं लक्षात? उत्पादन प्रोडक्शन समजतं पण उत्पादन समजत नाही. भरपूर वेळा इंग्लिशमध्ये आपल्याला काही कन्सेप्ट समजत असतात, परंतु मराठीमध्ये त्या कन्सेप्टला नक्की काय म्हणतात ते सुद्धा लक्षात येत नाही. यासाठी आपण हा लेक्चर्स ठेवलेला आहे. आलं लक्षात? म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांनी हा लेक्चर्स आपला नक्कीच बघा. आलं लक्षात? तर उद्योग संस्था म्हणजेच काय, विशिष्ट अशी जागा की तिथे वेगवेगळ्या वस्तू आणि सेवेची काय केली जाते, निर्मिती केली जात असते. येत्या लक्षात तुम्हाला? यामध्ये कोणत्या वस्तूचं उत्पादन घ्यायचं, किती प्रमाणात घ्यायचं, वस्तूची किंमत काय ठेवावी लागणार आहे, बाजारात कोणत्या वस्तूला मागणी आहे, या सर्व गोष्टींचा विचार त्या उद्योग संस्थेवाल्याला किंवा जो व्यापारी आहे त्याला तो करावा लागत असतो. येत्या लक्षात तुम्हाला? ही झाली तुमची उद्योग संस्था. आता उद्योग म्हणजे काय, तर उद्योग म्हणजेच काय, तो उद्योग हा विशिष्ट. आता या दोघा संकल्पनांमध्ये थोडासा माइंड असा डिफरन्स आहे. उद्योग संस्था म्हणजे काय असतं, एखादा कारखाना असतो, एखादी जागा असते, विशिष्ट ठिकाण असतं, त्या ठिकाणी आपण वस्तूची निर्मिती करतो. आलं लक्षात? आणि उद्योग म्हणजेच काय, तर कोणत्या वस्तू, जी वस्तू आहे नक्की आपण म्हणतो वेगवेगळ्या विशिष्ट अशी वस्तूचं नाव घेऊ आपण. तर साखर उद्योग आहे, कापड उद्योग आहे, त्याचबरोबर ऊस उद्योग आहे. हे असे काय झाले, हे उद्योग झाले. ऊस उद्योगामध्ये आपण गूळ उद्योगाचा विकास होतो, त्याच्यावर साखर उद्योगाचा विकास होतो. येत्या लक्षात तुम्हाला? म्हणजेच काय, विशिष्ट असा उद्योग, कापड उद्योग, साखर उद्योग, त्याच्यात मसाल्याचे पदार्थांचा वेगवेगळे उद्योग म्हणून, त्याचबरोबर आपण कापड गिरणी म्हणून हे जे स्थापन झालेले उद्योग आहेत. येत्या लक्षात? हे जे स्थापन झालेले प्रत्यक्ष उद्योग आहेत त्यांना आपण उद्योग संस्था असं म्हणू. आलं लक्षात? जिथं कापडाची निर्मिती केली जाते असं क्षेत्र. आलं का? जिथं गुळाची निर्मिती केली जाते, जिथे साखरेचं उत्पादन घेतलं जातं असं ठिकाण म्हणजे ती काय आहे, तुमचा उद्योग. येत्या लक्षात तुम्हाला? आणि त्याचबरोबर आपण सांगा अजून कोणत्या वस्तूंचं आपण मागणी करत असतो. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला ब्रश लागत असतो, अंघोळीचा साबण लागत असतो. मग त्यांच्या सुद्धा एक विशिष्ट अशा काय असतात, कंपनीज असतात, विशिष्ट असतात, उद्योग असतात. आलं लक्षात? हा जो उद्योग आहे त्यामध्ये कोणत्या वस्तूचं नक्की उत्पादन घेतलं जातं, तो समूह म्हणजे काय असतो, उद्योग असतो. येते लक्षात? एखाद्या वस्तूची निर्मिती करणारं जे क्षेत्र असतं त्याला आपण उद्योग संस्था किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूचं उत्पादन घेतलं जात आहे तो उद्योग. आलं लक्षात? ही संकल्पना तुमची क्लिअर झाली. उद्योग संस्था म्हणजे जिथे आपल्याला वस्तूचं उत्पादन घ्यायचं आहे ते, आणि उद्योग म्हणजे विशिष्ट असा कारखाना, म्हणजे साखर कारखाना, कापड कारखाना, जो कोणता सांगणार आपण वेगवेगळे जेवढ्याही वस्तू आहेत त्या गोष्टी तिथे लक्षात घ्यायच्या आहेत. ब्रशचा असा कारखाना किंवा अजून काय म्हणणार आपण, साखर कारखाना झाला आपला, कापड गिरणी कारखाना झाला, आणि त्याचबरोबर टेबल खुर्ची वगैरे यांचाही एखादा विशिष्ट कारखाना असतो, ते निर्मितीचं क्षेत्र असतं. हे असे विशिष्ट काय असतात, कारखाने असतात. भांड्याची निर्मितीचा उद्योग असतो, दुसरे भांडे जसे आपण स्टीलचे भांडे वगैरे वापरतो त्यांचा सुद्धा एखादा कारखाना असतो. आलं लक्षात? प्रत्येक वस्तूच्या निर्मितीचा जो कारखाना असतो त्याला उद्योग असं म्हटलं जातं. येत्या लक्षात तुम्हाला? दोन्ही संकल्पना तुमच्या इथं क्लिअर झाल्या. आता आपण या मूलभूत संकल्पनामध्ये, हे ज्या मूलभूत संकल्पना आहेत उद्योगांमधल्या उत्पादन संस्थेसाठी ज्या आवश्यक संकल्पना आहेत त्यांचा आपण इथं अभ्यास करत आहोत, मूलभूत संकल्पनांचा. त्याच्यातली पहिली संकल्पना आपण बघितली उद्योग संस्था, दुसरी बघितला उद्योग, तिसरा आहे संयंत्र. काय आहे? संयंत्र. संयंत्र म्हणजे कसं काय म्हणणार, कशाला म्हणणार आपण संयंत्र? बघा, ज्या वस्तूची निर्मिती करायची आहे, समजा आपल्याला कशाची निर्मिती करायची, साखर निर्मिती करायची उद्योगामध्ये किंवा एखाद्या कारखान्यामध्ये साखरेची निर्मिती करायची. मग साखर निर्मिती करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, सर्वात प्रथम कच्चा माल म्हणजे काय लागेल, ऊस लागेल. बरोबर? ऊस लागल्यानंतर आपल्याला काय लागेल, त्याच्यासाठी ऊस निर्मिती म्हणजे साखरेच्या निर्मितीसाठी मशिनरी लागेल. बरोबर? मशीन वगैरे लागेल, ते आहे. त्याचबरोबर आपल्याला श्रमिक लागतो, कच्चा माल लागेल, अजून त्याच्यासाठी वेगवेगळी यंत्रसामग्री लागेल. हे जे काही आपल्याला जे घटक लागत असतात, यंत्रसामग्री, श्रमिक, त्याचबरोबर ऊस, हे अशा वाहतुकीच्या गोदाम म्हणजे काय, विशिष्ट साखरेची निर्मिती झाल्यानंतर त्याला काढून ठेवण्यासाठी विशिष्ट भांडं, त्यासाठी अग्नी लागेल किंवा एखादी मशीन असेल तर त्या मशीन चालवण्यासाठी सुद्धा एखादा कामगार किंवा व्यवस्थापक लागेल किंवा विद्युत लागेल म्हणजे वीज लागेल आणि विशिष्ट असं कारखाना लागेल. असे अनेक घटक जेव्हा एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी लागतात त्या निर्मितीच्या घटकांना काय म्हटलं जातं, संयंत्र म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, संयंत्र असं त्याला म्हटलं जातं.
येत्या लक्षात तुम्हाला आपण साखर उद्योग घेतला, साखर उद्योगासाठी लागणाऱ्या ज्या काही विशिष्ट घटक असतील, मग ते कामगार असतील, एखादी साखरचा कच्चा माल असेल, ऊस असेल, काही श्रमिक असतील, व्यवस्थापक असेल, मशीन असतील, हे जे सगळे विशिष्ट आपल्याला जे घटक लागतात ते सर्व घटकांचा अभ्यास आपण काय म्हणून करतो तर संयंत्र म्हणून करतो. कोणत्याही वस्तू, साखरच कारखाना नाही, कोणत्याही वस्तूची निर्मिती करायची म्हटली तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागत असतात, संयंत्र, वेगवेगळ्या प्रकारची यंत्र सामग्री लागत असते, त्याला आपण संयंत्र असं म्हणत असतो. जसं कापड कारखाना म्हटला तर कापडाची निर्मिती करायची तर कापडासाठी काय काय आवश्यक आहे, सर्वात प्रथम कारखाना लागेल, बरोबर. आपण कोणाच्या घरात आपण जे कारखाना निर्माण करू शकत नाही, तर एखादा विशिष्ट असं कारखाना, विशिष्ट अशी जागा लागेल, तिथं आपण काय करणार तर आपल्याला सुरुवातीला कच्चा माल लागेल. कच्चा माल म्हणजे काय, कापूस, कापसापासून कपड्याची निर्मिती होते म्हणून कापूस लागेल, धागा लागेल, या दोन गोष्टी लागतील. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स लागतील, श्रमिक लागतील, मशीन लागेल, हे जे अनेक घटक लागतात म्हणजेच काय असतं तर याला म्हटलं जातं संयंत्र. कापडाच्या निर्मितीसाठी ज्या काही यंत्र सामग्री लागत असते, जे काही श्रमिक लागत असतात, जे काही व्यवस्थापक लागत असतात, हा संपूर्ण जो घटक किंवा हा संपूर्ण जो समूह आहे याला आपण काय म्हणत असतो, संयंत्र असं याला म्हणत असतो. येत्या लक्षात तुम्हाला पुढचा जो आपला घटक आहे, मूलभूत संकल्पना आहे, ते म्हणजे काय, उत्पादन निर्णय. आता बघा, जी उद्योग संस्था असते किंवा जो एखादा व्यवस्थापक असतो ज्याला वस्तूची निर्मिती करायची, त्याला उत्पादन संबंधी काही निर्णय घ्यावे लागत असतात. येत्या लक्षात तुम्हाला उत्पादन संबंधी निर्णय घ्यावे लागतात. मग कोणकोणते असे निर्णय घ्यावे लागतात, त्यानंतरच वस्तूची निर्मिती होते किंवा व्यवस्थितरित्या नियोजनबद्ध वस्तूची निर्मिती होते. तर बघा, उत्पादनासाठी व्यवस्थापकाला, जो उद्योग संस्थेचा मालक आहे, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. कोणकोणते निर्णय घ्यावे लागतात, तर पहिला निर्णय काय असतो त्याचा, तो कोणत्या मालाचे उत्पादन करायचे, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. येत्या लक्षात तुम्हाला कोणत्या मालाचे उत्पादन करायचे, उत्पादन घ्यायचे पण कोणत्या मालाचे करायचे, बाजारात नक्की कोणत्या मालाला मागणी आहे, अन्नधान्याला मागणी आहे, कापड उद्योगाला मागणी आहे का अजून दुसऱ्या कोणत्या वस्तूला, तर आपण जे चैनीच्या वस्तू आहेत त्याला मागणी, नक्की मागणी कोणत्या वस्तूला आहे, हा विचार पहिला, बाजाराचा अभ्यास पहिले त्या उत्पादकाला काय करावा लागतो, करून घ्यावा लागत असतो. येथे लक्षात, हा त्याचा पहिला प्रश्न. दुसरा काय, उत्पादनाचे मान म्हणजे सेल कसा करायचा आहे, आपल्याला उत्पादनाचा सेल करायचा आहे, कोणत्या प्रकारे करायचं आहे, उत्पादन कसं विकणार आहोत आपण, याबद्दलचा निर्णय सुद्धा त्याला घ्यावा लागत असतो. कशा प्रकारे सेल करणार आहोत, म्हणजे नक्की शेतीतून काय, समजा आपण अन्नधान्याचं उत्पादन घेतलं तर शेतीतून काढलं तर शेतकरी त्याचा माल विकणार आहे का तो व्यापाऱ्यांपर्यंत दिला आहे, मग व्यापारी तो माल विकणार आहे, असा कोणत्या पद्धत वापरणार आहे, नक्की सेल करण्यासाठी किंवा जाहिरातीवरती खर्च करणार आहे का, हा सुद्धा मुद्दा तिथे लक्षात घ्यावा लागत असतो. येत्या लक्षात हा एक निर्णय त्याला घ्यावा लागतो. पुढचं आहे उत्पादनाचं तंत्र. उत्पादनाचं तंत्र म्हणजेच काय, तर बघा, पूर्वी आपण जी शेती करत होतो ती कशी होती, पारंपरिक पद्धतीची शेती होती. जोही कोणता व्यवसाय होता हा आपला पारंपरिक, कुटीर उद्योग होता, लघु उद्योग होता, असे लहान लहान उद्योग आपल्याकडे स्थापन झाले होते. म्हणजेच काय, तर वस्तूच्या उत्पादनाचं स्वरूप कसं आहे, उत्पादन तंत्र नक्की पारंपरिक स्वरूपाचं आहे का नक्की आधुनिक स्वरूपाचं आहे. मग आधुनिक स्वरूपामध्ये काय केलं जातं तर तंत्रज्ञानाचा मोठा वापर केला जातो आणि पारंपरिक पद्धतीमध्ये काय तर श्रमिकांच्या सहाय्याने एखाद्या वस्तूचं उत्पादन घेतलं जातं. येत्या लक्षात, म्हणजे आपलं उत्पादनाचं तंत्र नक्की कसं असणार आहे, आलं लक्षात. आता जर आपल्याकडे भांडवल जर कमी आहे, उत्पादकाकडे, वस्तूच्या उत्पादकाकडे किंवा जो व्यापारी आहे किंवा एखादा कारखानदार आहे त्याच्याकडे जर उत्पादनाची साधनं कमी असते किंवा भांडवल कमी असलं तर तो काय करतो, पारंपरिक पद्धतीने वस्तूची निर्मिती करायला सुरुवात करतो किंवा एकच यंत्र मागवतो आणि त्याच्या सहाय्याने वस्तूचं उत्पादन घेतो. म्हणजे मग उत्पादनाचं तंत्र नक्की कसं वापरायचं आहे या तंत्राचा सुद्धा त्याला काय करावा लागतो, अगोदर विचार करावा लागतो. बाजारात कोणत्या वस्तूची मागणी आहे, आपल्याला कशा प्रकारे आपल्याला जाहिरात करायची किंवा कशा प्रकारे आपलं उत्पादनाचं तंत्र असणार आहे, या सगळ्या गोष्टी त्याला लक्षात घ्याव्या लागत असतात. येत्या लक्षात तुम्हाला पुढचा आपला घटक काय आहे, उत्पादन कोठे करायचे. पुढचा प्रश्न त्याच्यासमोर कोणता आहे, उत्पादन नक्की कोठे करायचे. समजा आता मुंबईला मागणी आहे आणि आपण त्याची निर्मिती गुजरातमध्ये करणार, तर मग नक्की कुठे मागणी केली आहे आणि आपल्याला विकायचं कोणत्या मार्केटमध्ये आपल्याला वस्तू विकायच्या आहेत, आपल्या अंतर्गत बाजारामध्ये वस्तू विकायची आहेत का बाहेरच्या बाजारामध्ये म्हणजे विदेशी बाजारामध्ये वस्तू विकायच्या आहेत का आपल्याला राज्यांमध्ये वेगवेगळ्या मार्केटमध्ये वस्तू विकायच्या आहेत. तर या बाजाराचा किंवा उत्पादनाच्या तंत्राचा किंवा उत्पादन नक्की कोठे करायचं आणि नक्की कुठे विकायचं हा निर्णय त्याला घ्यावा लागत असतो.
बघा, समजा आपण साखर उद्योगाचा विकास करायचा म्हटलं किंवा साखर उत्पादन घ्यायचं म्हटलं तर साखरेचं उत्पादन नक्की कुठं होऊ शकतो? जिथं ऊसाचे कारखाने, ऊस निर्मिती क्षेत्र आहे, जिथं ऊसाची शेती आहे त्याच्या जवळपासच आपल्याला ऊसाचे कारखाने किंवा साखरेच्या कारखान्यांची निर्मिती करावी लागणार आहे. का? कारण की ऊस हा घटक कसा आहे? हा नाशवंत घटक आहे. हा आपण जेवढा गहू वाहून दिला तर त्याच्यातले साखरेचं जे प्रमाण आहे ते कसं होत जातं? कमी कमी होत जातं. मग ही साखरेचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी आपल्याला भरपूर वेळा ऊस उत्पादन क्षेत्रामध्ये साखरेचे कारखाने दिसून येतात. येथे लक्षात तुम्हाला ही गोष्ट सुद्धा उत्पादकाला लक्षात घेणं किंवा याचाही विचार उत्पादकाला वस्तूची निर्मिती करत असताना घ्यावा लागत असतो. आलं लक्षात तुम्हाला? पुढचा महत्वाचा घटक आहे उत्पादन केव्हा करायचं. आता बघा, आपल्या इथे ऋतूनुसार वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन होत असतं. आलं लक्षात? ऋतूनुसार वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन होत असतो. काही उत्पादन हे 12ही महिने चालू असतं. आता कापड उद्योगाचा विकास कसा होतो? हा 12ही महिने कापडांची निर्मिती ही केली जाऊ शकत असते. परंतु तो जर दुसरा विचार केला तर साखर उद्योग जो आहे किंवा साखरची निर्मितीचा उद्योग फक्त काही कालावधीपुरता चालतो. कारण की ऊस निर्मितीचा कालावधी जो असतो त्याच कालावधीमध्ये साखरेची निर्मिती केली जात असते. म्हणजे काही उद्योग असतात ते 12ही महिने चालू असतात, काही उद्योग आहेत ते 3-3 महिने 6-6 महिने असेच उद्योग चालू असतात. म्हणजे ऋतूनुसार त्यांचा कालावधी बदलत असतो. आता उदाहरणार्थ बघा, आपण दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता ऋतू कोणते चालू तर पावसाळा. पावसाळ्यामध्ये कोणत्या वस्तूंना मागणी असतात? तर पावसाळ्यामध्ये उष्ण पदार्थांना किंवा त्यानंतर आपण म्हणतात की रेनकोट किंवा त्याच्यानंतर अजून कोणत्या छत्री अशा वस्तूंना मागणी केली जात असते. मग त्या वस्तू बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतात. त्या वस्तूंचं उत्पादन घेणं उत्पादकाला महत्वाचं वाटतं. का? ऋतूनुसार लोकांची मागणी बदललेली असते. नंतर जर हिवाळा लागला पुढे तर हिवाळ्यामध्ये कशाची छत्रीची मागणी करणार का? नाही. हिवाळ्यामध्ये लोक कशाची लोकर किंवा स्वेटर अशा वस्तूंची मागणी करणार. याच्या लक्षात तुम्हाला म्हणजेच काय? ऋतूनुसार बाजारामध्ये कसा बदल करायचा, उत्पादनामध्ये कसा बदल करायचा हा सुद्धा उत्पादकाला काय करावा लागतो? निर्णय हा घ्यावा लागत असतो. याच्या लक्षात तुम्हाला पुढचा घटक आपल्याला बघायचा आहे उत्पादन घटकांची जुळवाजुळव. उत्पादन घटकांची जुळवाजुळव म्हणजेच काय? तर आता एखाद्या वस्तूचं उत्पादन घ्यायचे, समजा साखरेचं उत्पादन घ्यायचे, मग साखरेच्या उत्पादनासाठी लागणारे जे काही यंत्रसामग्री असेल, जे काही श्रमिक असतील, जे काही आपल्याला कच्चा माल असेल, या सगळ्या गोष्टींची उत्पादकाला काय करावं लागते? सुरुवातीला जुळवाजुळव करावं लागते. जोपर्यंत आपण आपल्या कारखान्यामध्ये सगळं आणून ठेवत नाही तोपर्यंत वस्तूचं उत्पादन आपल्याला करता येत नाही. श्रमिक आहे आणि त्या दिवशी कच्चा माल नसेल तर वस्तूचं उत्पादन होईल का? करता येणार नाही. कच्चा माल आहे आणि श्रमिकच नाहीये, वस्तूचं उत्पादन होईल का? होणार नाही. यंत्रसामग्रीच नाहीये, कच्चा माल आहे, श्रमिक आहे, पण ती यंत्रसामग्रीच नाहीये, उत्पादन कसं घेणार? येते लक्षात? म्हणजेच काय? एखाद्या वस्तूचं उत्पादन घ्यायचं असेल तर सुरुवातीला व्यवस्थापकाला किंवा नंतर जो उद्योग संस्थेचा जो मालक आहे त्याला सगळ्या वस्तू पहिले आपल्या उत्पादन संस्थेमध्ये किंवा कारखान्यामध्ये आणून ठेवाव्या लागत असतात. येते लक्षात तुम्हाला? त्याच्या पुढचं आहे उत्पादन घटकाचा मोबदला. आता बघा, उत्पादनासाठी लागणारे वेगवेगळे घटक असतात. प्रत्येक वस्तूच्या उत्पादनासाठी घटक लागतात. कोणकोणते घटक लागतात? त्याच्यामध्ये तर श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजन. काय काय येतात? श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजन. आता बघा, उत्पादन संस्थेमध्ये किंवा एखाद्या वस्तूचं उत्पादन घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी जे घटक लागतात ते सहज किंवा फुकट काम करतील का? नाही. प्रत्येक घटकाला काय द्यावा लागतो? त्याचा मोबदला हा द्यावाच लागतो. त्याशिवाय तो उत्पादन संस्थेमध्ये काम करत नाही. म्हणजेच काय? तर बघा, श्रमिकाला काय द्यावं लागतं? श्रमिकाला वेतन द्यावं लागतं. वेतनशिवाय तो काम करेल का? नाही. त्याचा मोबदला वेतन आहे. त्याचबरोबर भूमी. आता प्रत्येक उद्योग संस्थेच्या किंवा जो उद्योगाचा मालक आहे त्याची स्वतःची जमीन असेलच का? नाही. तर काही जे उद्योग संस्थावाले जे असतात किंवा जे व्यापारी असतात ते काय करतात? भाड्याने एखादी जमीन घेतात. येते लक्षात? जर भूमी जर भाड्याने घेतलेली असेल तर त्या भूमीला सुद्धा काय द्यावं लागतं? खंड द्यावं लागतं. त्याला भाडं असं सुद्धा म्हटलं जातं. खंड किंवा त्याला म्हटलं जातं भाडे. जमीन जर आपण भाड्याने घेतलेली असेल त्याला भाडं देतात किंवा त्याला खंड दिला जातो. येते लक्षात? भांडवल म्हणजेच काय? तर बघा, प्रत्येक उद्योग संस्था किंवा उद्योजकाकडे भांडवल पुरेसं असेलच असं नाही. काही वेळेस एखाद्या बँकेकडून काय घेत असतो? कर्ज घेत असतो. येत्या लक्षात तुम्हाला? कोणाकडून उधार घेत असतो. म्हणजेच काय? तर भांडवलावरती काय द्यावं लागतं? मग व्याज द्यावं लागतं. भांडवलावरती काय द्यावं लागतं? व्याज द्यावं लागतं. संयोजक म्हणजेच काय? व्यवस्थापक, नियोजनबद्ध करणारा व्यक्ती. लक्षात? प्रत्येक कंपनीमध्ये आपल्याला मॅनेजर दिसून येतो. या मॅनेजरला किंवा या व्यवस्थापकाला त्याचाही मोबदला द्यावा लागतो. म्हणजेच काय? त्याला त्याचा नफा द्यावा लागतो.
आता भरपूर वेळा हा जो संयोजक आहे हा एखादा मालक सुद्धा असू शकतो किंवा त्याने त्याच्या हाताखाली ठेवलेला एखादा मॅनेजर सुद्धा असू शकतो, मालक सुद्धा व्यवस्थापक असू शकतो. परंतु आता जर एखाद्या उद्योजकाची किंवा मालकाच्या कंपन्या भरपूर असतील, त्याच्यात शाखा भरपूर असेल, तर तो काय करतो, प्रत्येक आपल्या शाखेमध्ये काय करत असतो, एक व्यवस्थापक किंवा संयोजक नेमत असतो. एका लक्षात मग त्याला सुद्धा त्याचा मोबदला हा द्यावा लागतो का, तो सुद्धा त्याच्या म्हणजे कौशल्याने, तो त्याच्या कौशल्याने कामगारांना सांगत असतो की नक्की कोणत्या वस्तूचं उत्पादन घ्यायचे, किती प्रमाणात घ्यायचे, आजच्या दिवसाला आपल्याला किती प्रोडक्शन काढायचे, हे सर्व वस्तूंची तो संपूर्ण त्या श्रमिकांकडून काय करून घेत असतो, काम करून घेत असतो. म्हणून सुद्धा त्याला त्याचा मोबदला हा द्यावा लागत असतो. आलं लक्षात. वस्तूचं उत्पादन घ्यायचं आहे तर उद्योग संस्थेला किंवा उद्योजकाला या सगळ्या गोष्टींचा विचार इथं करावा लागत असतो. आलं लक्षात. त्याच्यानंतर मालाचा दर्जा. पुढचा सर्वात महत्वाचा घटक काय आहे, मालाचा दर्जा. आता उद्योग संस्था किंवा जो उद्योजक आहे त्याला सर्वात महत्वाचा निर्णय काय घ्यावा लागतो, मालाचा दर्जा कसा असला पाहिजे, ग्राहक नक्की कोणत्या वस्तूला मागणी करताय, ग्राहकांची परिस्थिती नक्की काय आहे. एखाद्या भागामध्ये गरीब ग्राहक राहत असतील, बरोबर, गरीब ग्राहक राहत असले तर ग्रामीण भागामध्ये शक्यतो लोकांची परिस्थिती तेवढी राहत नाही. मग त्या ठिकाणी आपण उच्च दर्जाचा माल जास्त किमतीला विकला तर तो माल विकला जाईल का, विकला जाणार नाही. इथे लक्षात. मालाचा दर्जा आपला कसा असला पाहिजे, लोकांकडून नक्की किती अपेक्षा आहे, लोक कोणत्या वस्तूला किती प्रमाणात मागणी करू शकतात, त्यांचे वस्तूच्या किमतीवरती ते खर्च कधी करू शकतात, हा संपूर्ण दर्जा, हा संपूर्ण गोष्टीचा त्याला कोणाला उत्पादकाला किंवा वस्तूचा जो निर्माण करता आहे त्याला विचार करावा लागतो. नक्की कोणत्या बाजारामध्ये मालाचा दर्जा कसा असला पाहिजे. जर आपल्याला विदेशी ग्राहकांना जर एखादी वस्तू पाठवायची असेल तर तिथल्या मालाचा दर्जा कसा असला पाहिजे, स्वदेशीमध्ये कसा असला पाहिजे, ग्रामीण भागामध्ये कसा असला पाहिजे. त्याचबरोबर वस्तूची किमतीवरून मालाचा दर्जा ठरवला जातो. आपल्या वस्तूला नक्की किती मागणी भेटेल किंवा किती वस्तूची किंमत भेटू शकते, किती आपल्याला नफा होऊ शकतो, याच्यावरती त्या मालाचा दर्जा उत्पादक हा ठरवत असतो. येथे लक्षात घ्या. हा सुद्धा त्याला विचार करावा लागतो एखाद्या वस्तूचं उत्पादन घेण्याच्या अगोदर. त्याचबरोबर उत्पादनाची किंमत हा सुद्धा सर्वात महत्वाचा घटक आहे जो वस्तूच्या उत्पादनावरती परिणाम करत असतो. आणि लक्षात पहा, उद्योजक काय करतो, उत्पादनाची निर्मिती करत असताना तो सर्वात महत्वाचा काय, स्वतःचा नफा ज्या वस्तूमध्ये असेल त्याच वस्तूची तो निर्मिती करत असतो. बाजारामध्ये नक्की कोणत्या वस्तूला मागणी आहे, लोक कोणत्या वस्तूला जास्त किंमत देऊ शकतात, याच वस्तूचं तो उत्पादन करण्यास सर्वात पुढे असतो. आले लक्षात. म्हणजेच त्या उत्पादनाची किंमत किती ठेवायची, प्रत्येक उत्पादक तीच किंमत ठेवतो जी त्याला परवडणारी असते. त्याला परवडणारी किंमत म्हणजेच काय, त्याला जो उत्पादनासाठी लागणारा जो खर्च आहे हा संपूर्ण खर्च भागून त्याला नफा झाला पाहिजे अशाच वस्तूंचं तो काय करत असतो, उत्पादन घेत असतो. प्रत्येक उत्पादकाचा, प्रत्येक जो उत्पादक आहे, व्यापारी आहे, हे त्याचं तत्वच आहे. जेव्हा त्याला एखाद्या वस्तूचं उत्पादन करायचं असतं त्यावेळेस तो काय करत असतो, उत्पादनाच्या घटकांचा, त्याचबरोबर उत्पादनाच्या दर्जाचा, वस्तूच्या किमतीचा सुद्धा तो विचार करत असतो. ती किंमत अशी ठेवतो ती समोरच्या ग्राहकालाही परवडली पाहिजे आणि त्याला स्वतःलाही ती परवडली पाहिजे. आपल्याला परवडणारी म्हणजेच काय, आपला नफा निघाला पाहिजे, आपण जो वस्तूच्या निर्मितीसाठी केलेला खर्च आहे तो भागला पाहिजे, या दृष्टिकोनातूनच तो काय करत असतो, वस्तूची निर्मिती करत असतो किंवा वस्तूची किंमत ही ठेवत असतो. येत्या लक्षात तुम्हाला. याच्यानंतर अजून पुढचा पॉईंट आहे आता उत्पादन विक्री निर्णय. आता उत्पादन विक्रीचा निर्णय घेत असताना जो उत्पादक आहे तो उत्पादन विक्रीचा निर्णय घेत असताना कसा निर्णय घेतो की आपल्याला नक्की कोणत्या बाजारामध्ये वस्तूची विक्री करायची, नक्की ना स्वदेशी ग्राहक म्हणजे अंतर्गत बाजारामध्ये करायची, ग्रामीण भागामध्ये करायची का अजून विदेशी बाजारामध्ये वस्तूची विक्री करायची, या अशा अनेक गोष्टी ज्या उत्पादनाच्या विक्री संबंधीचा निर्णय तो घेत असतो. स्वदेशी बाजारामध्ये वस्तूची किंमत कशी भेटेल, आपल्याला नफा किती मिळेल, त्याचबरोबर आपण जर विदेशी बाजारामध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वस्तूची विक्री करायची असेल तर आपल्याला आपल्या मालाचा दर्जा कसा ठेवला पाहिजे, किती प्रमाणात आपल्या वस्तूला तिथं मागणी आहे, या सगळ्या गोष्टीचा बाजाराचा किंवा त्याला काय करावा लागतो, अभ्यास सर्वात महत्वाचा करावा लागतो. अंतर्गत बाजाराचा सुद्धा, आंतरराष्ट्रीय बाजाराचा सुद्धा, ग्रामीण भागातील बाजाराचा सुद्धा त्याला सगळा विचार करावा लागतो. त्या विचारानंतरच तो आपल्या वस्तूची विक्री त्या बाजारात करत असतो. असे विक्री संबंधीचे निर्णय त्याला घ्यावे लागत असतात. येत्या लक्षात तुम्हाला. म्हणजेच काय, आपण आजची ही जी संकल्पना बोलत होतो उत्पादन सिद्धांतामध्ये पहिली उत्पादन नक्की कसे घ्यायचे किंवा उत्पादनासंबंधीची संकल्पना किती महत्वाची आहे.
आपल्याला बघा भरपूर वेळा आपल्या संकल्पनाच क्लिअर नसतात आणि आपण उत्पादन सिद्धांत असं शिकत असतो किंवा आपण डायरेक्ट त्या सिद्धांताचा अभ्यास करायचा म्हटला तर आपल्याला थोडंसं अवघड जातं. आपण काय म्हणतो खूप अवघड आहे मग आपण त्याचा अभ्यास करत नाही आणि परीक्षेला प्रश्न जर विचारला तर तो एक प्रश्न सोडून देतो नाहीतर मग चुकीचं उत्तर लिहून येतो. तर हे असं होता कामा नये यासाठी मी पहिलं तुमच्या आज ह्या संपूर्ण संकल्पना घेतलेल्या आहेत. सुरुवातीला आपल्याला या संकल्पना समजून घेणं महत्त्वाचे आहे. संकल्पना समजल्या म्हणजे म्हणतात ना इमारत बांधायची आहे तर पहिला पाया पक्का असणं गरजेचं आहे. पाया पक्का झाला तर आपण इमारत आरामकेसात बांधू शकतो किंवा आपली इमारत ही डगमगत नाही किंवा आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच आपल्या परीक्षेमध्ये मिळत असतं. येत्या लक्षात आजच्या या आपण लेक्चर्समध्ये मूलभूत संकल्पना उद्योग किंवा उत्पादनासाठी ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या सर्व महत्त्वाच्या संकल्पनांचा आपण इथे अभ्यास केलेला आहे. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या संकल्पना आहे किंवा FY/SYच्या वर्गाला जे विद्यार्थी आहेत त्यांना सिलेबसमध्ये हा महत्त्वाचा घटक आहेच आहे. परंतु जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांना सुद्धा या संकल्पना तेवढ्याच आणि तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आलं लक्षात? म्हणून हा लेक्चर स्किप न करता पहा. लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरला. याच्या पुढच्या ज्या संकल्पना आहेत किंवा उत्पादनाचा सिद्धांत कशाला म्हणायचा किंवा कोणकोणते सिद्धांत आहेत त्या सिद्धांताचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चर.